जिल्ह्यात मान्सूननं अखेर जोर पकडला असून सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पावसानं हजेरी लावली। शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 26.9 मिलीमीटर पाऊस झाला। सांगली, मिरज, कुपवाड शहरातही दिवसभर पावसाचा जोर होता। सकल भागात पाणी साचून राहिले होते। सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। शिराळा तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असून मिरज, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे। गेल्या 24 तासातील तालुकानिहाय पावसात मिरज 3.9, जत 0.2, खानापूर 2.4, वाळवा 10.2, तासगाव 1.2, शिराळा 26.9, आटपाडी 0.6, कवठे महांकाळ 0.8, पलूस 3.7 आणि कडेगाव 4.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शुक्रवारी दुपारनंतर शिराळा, वाळवा, पलूस, मिरज आणि तासगाव तालुक्यात पावसाचा जोर आणखी वाढल्याने अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या। शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 4 दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणात 6.13 TMC पाण्याची आवक सुरू झाली असून 0.80 TMC पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सध्या धरणात 11.97 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे। पाण्याची आवक वाढल्याने धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून 100 क्युसेक केला आहे। ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्यातील ऐतवडे, बुद्रुक, कारवे, जकराईवाडी, शिवपुरी, शेखरवाडी, चिकुर्डे, दुधगाव, आष्टा, वाळवा परिसरातही संततधार पाऊस सुरू आहे। ईश्वरपूर परिसरातील 2 तास झालेल्या जिरवणीच्या पावसामुळे खरीप पेरणीला मोठा हातभार लागणार आहे। सलग 3 दिवसांच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे। त्यामुळे पेरणी, टोकणणी, आंतरमशागत आणि आडसाली ऊस लागवडीच्या कामांना वेग आला असून खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत।